14 तळ तर या ठिकाणी सगळे आजूबाजूच्या गावातले लोक पाणी प्यायची इथे हंडे भरून नेणे, कावडनं पाणी नेणे, माहिती नाही कावड तर ते पलीकडे आहे पायऱ्या. तर सर्व लोक हंड्याने कावडनं पाणी न्यायचे आपल्या घरी पाणी पिण्यासाठी. तेव्हा पलीकडे नदी आहे, तेव्हा नदी लांब असल्यामुळं सगळे लोक गावात विहिरीचं जसं पाणी ओढतात तसं या ठिकाणचं पाणी हे लोक या जुने गाव आहे हे पलीकडे. तर सर्व पाणी इथून न्यायचे, पाणी पित होते. परंतु हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये अशी व्यवस्था होती की काही लोकांना पाणी प्यायला परवानगी नव्हती. तेव्हा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला विनंती करून कमिशनरला की आम्हाला पाणी प्यायची अधिकार द्या, कारण आमच्या लोकांना पाणी देत नाही ते लोक, अशी परिस्थिती होती. म्हणून त्यांनी कमिशनरचा परवानगी घेऊन पलीकडे जे गेट आहे तिथे पायऱ्या आहेत, तर सगळे या तालुक्यात जिल्हा या जवळपास कोकणातले सगळे लोक कार्यकर्ते बाबासाहेबांनी संदेश देऊन सगळे बोलवले आणि या ठिकाणी 14 तळ्याचा मोठा कार्यक्रम घेतला की बाबा आपण 14 तळ्याचं आपण पाणी पिऊ आणि सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, आपल्या समाजाला पाणी मिळालं पाहिजे. जसं जनावरांना पाणी हवा ताण तसं माणसाला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे. पाणी हा हक्क सगळ्यांना आहे, पिण्याचा आहे. जर ह्या तळ्याचे पाणी जनावर पितात तर माणसांनी का नाही पिलं पाहिजे, असं त्यांचा उद्देश होता. आणि सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी 14 तळ्याचं आंदोलन या ठिकाणी केलं, सत्याग्रह केला. आणि मग या ठिकाणी हजारो लोक बैलगाडीमध्ये जास्त छोट्या छोट्या बैलगाडीच्या आणि मग ते येऊन या आजूबाजूला स्थायी देऊन मोठा कार्यक्रम घेतला. या ठिकाणी जागा पेंडाल टाकलेला होता, पेंडाल म्हणजे मंडप, आणि त्या ठिकाणी पाणी पिऊन सगळ्यांच्या सोबत स्वतः असं पाणी घेऊन पिलेले आहे की आम्ही आता पाणी पिलं, आता आम्हाला हा अधिकार मिळाला आहे. आणि मग तिथून येऊन ही जागा आहे. तर या जागेवर मनुस्मृती नावाचा ग्रंथ असतो, त्या ग्रंथामध्ये माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नाही, पाणी मिळत नाही, वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या पद्धतीने राहिले पाहिजे. तर ही चुकीची बाब आहे. तर हे या ठिकाणी त्यांनी मोठा ग्रंथ, मोठा यज्ञ असतं ना खड्डा करून, त्याच्यात वेगळ्या मंत्र उच्चारामध्ये ते मनुस्मृतीचे एक पान त्यांनी दिलं त्याच्या असिस्टंटकडे आणि मग तिथे जाळलं. ही ते पवित्र भूमी आहे. आणि हे आहे 20/5/1927 साली झालेली घटना आहे. आणि त्यानंतर मग सगळे आंदोलन महाराष्ट्रामध्ये झाले. मग ह्या 14 तळ्याचं आंदोलन आहे, काळाराम मंदिर 35चं आहे, अमरावतीचं ते देवीचं मंदिर आहे, किंवा अनेक प्रकारचे जे मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे, तर असे अनेक आंदोलन बाबासाहेबांनी केले. तर हे पहिलं आंदोलन आहे. या ठिकाणी 2 वाजतानंतर हे सगळे लोक, इतिहास आहे याचा, त्याचं पेपरमध्ये बातमी आलेली आहे, आणि 2 वाजतानंतर सगळ्या 14 तळ्याचं पाणी पिऊन मग या परिसरातच लोक आराम करा, म्हणजे जेवण भोजन है ना. आणि हे नंतर झाल्यानंतर या आजूबाजूची जे लोक आहेत त्यांना माहीत झालं की आता त्या लोकांनी हे सगळं हे सुंदर तळं बाटून टाकलं, म्हणजे स्पर्श केलं, अनटचेबल झालेलं, म्हणजे दूषित केलेले. त्याचा राग जे जुने विचाराचे आहेत ना, जुने विचार रूढी परंपरा, त्यांनी मग संमेलन घेतलं. आणि नंतर संमेलन म्हणजे युनिटी केली आणि लाथा काटा घेऊन या सगळ्या लोकांना मारपीट केली. हाच ही जागा आहे ती. आणि